श्री स्वामी समर्थ मंडळी, तुळशी मातेचं काय महत्त्व आहे आणि कोणत्या चुका करायला नकोत, त्याबरोबरच तुळशी मातेची पूजा करण्याची योग्य पद्धत आणि तुळशी मातेसमोर कोणते 3 शब्द बोलायचे आहेत की त्यामुळे गरिबी, दारिद्र्य सर्व काही दूर राहतं आणि लक्ष्मीनारायणाची आपल्यावरती अखंड कृपा होण्यास मदत होते. तर त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. तर ब्रह्मविवर्त पुराणानुसार एकदा नारद मुनी आणि भगवान श्रीकृष्ण जवळ येतात आणि म्हणतात, हे प्रभू, तुळस ही भगवान नारायणांची प्रिय आहे, म्हणून ती पवित्र आहे व ती पूजनीय आहे. पण तिच्या पूजनाचे विधान काय आहे आणि यांच्या स्तुतीसाठी कोणते स्तोत्र आहे हे अजून मी ऐकलेलं नाही. तेव्हा प्रभू, कोणत्या मंत्राने तुळशीची पूजा केली पाहिजे? सर्वप्रथम कोणी तुळशीची पूजा केली हे नारद यांच्याकडून विचारण्यात आल्यावर भगवान श्रीकृष्ण यांनी तुळशीच्या पूजनाचे महत्त्व, तसेच रोज तुळशीसमोर बोलले जाणारे किंवा कोणतं स्तोत्र म्हटलं जावं किंवा कोणता मंत्र म्हणायला हवा याविषयी माहिती सांगितली आहे. तर भगवान श्रीकृष्ण सांगतात की जी पण स्त्री तुळशीसमोर या मंत्राचे उच्चारण करेल ती सौभाग्यशाली बनेल. जो पण पुरुष तुळशीसमोर या मंत्राचे उच्चारण करेल त्याला अक्षय धनाची, अक्षय पुण्याची प्राप्ती होईल. तर ज्या घरासमोर रोज तुळशीची पूजा केली जाईल त्या घरात साक्षात लक्ष्मी मातेचा वास असेल. तुळशीचा हा मंत्र राजकल्पतरू आहे, हा समस्त फळांना प्रदान करणारा आहे. जो पण तुळशीसमोर या मंत्राचा उच्चार करेल त्याला संपूर्ण सिद्धी आणि रिद्धी प्राप्त होईल. तर सर्वप्रथम तुळशीची पूजा भगवान श्रीहरी विष्णूद्वारा करण्यात आली होती. तर तुपाचा दिवा, धूप, हळदी कुंकू, अक्षता, चंदन, नैवेद्य आणि फुले हे सर्व घेऊन भगवान श्रीहरी विष्णूंनी तुळशीची पूजा केली होती. श्रीकृष्ण म्हणतात, या प्रकारे जो कोणी तुळशीची पूजा करेल त्याच्या सर्व जन्मांचे पाप नष्ट होतील आणि तो व्यक्ती सुख समृद्धी प्राप्त करेल. तुळशीच्या नित्यपूजनाने व मंत्र जप केल्याने व्यक्ती सर्व प्रकारच्या पापातून, दुःखातून मुक्त होईल व त्याला वैकुंठ प्राप्ती होईल. तर जो व्यक्ती नेहमीच श्रीहरी विष्णू यांना तुळशीपत्र अर्पण करेल, त्याचबरोबर अधिक मासात कार्तिक महिन्यात श्री विष्णूंचं पूजन करून त्यांना तुळशीपत्र अर्पण करेल, त्याला 10,000 गायीच्या दानाचे पुण्य प्राप्त होईल. तर तुळशीच्या पूजनाने ज्याला पत्नी नाही त्याला पत्नी मिळते, ज्याला संतान नाही तो पुरुष पुत्रवान होतो आणि रोगी रोगातून मुक्त होतो. जो कोणी भयभीत असेल मनुष्य तर तो धैर्यवान बनतो, तसेच पापी सर्व पापातून मुक्त होतो. तर या प्रकारे भगवान श्रीहरी विष्णू यांनी तुळशी मातेचं महत्त्व सांगितलं आहे. तर चला जाणून घेऊया की तुळशीबद्दल महत्त्वपूर्ण गोष्टी आणि भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितलेला मंत्र. तर शास्त्रानुसार तुळशीला जन्मापासून मृत्यूपर्यंत अतिशय उपयोगी येणारं असं रोप मानलं गेलं आहे. ज्या घरात तुळस असल्याने चारही बाजूचं वातावरण शुद्ध होतं आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. तर तुळशीचं रोप फक्त घरातील हवाच शुद्ध करत नाही तर घरातील अनेक प्रकारचे वास्तुदोष सुद्धा नष्ट करतात. तर वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप योग्य दिशेला असणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तुळशीचे रोप आपण योग्य दिशेला नाही लावलं आणि ते चुकीच्या ठिकाणी असेल तर ते काही प्रकारचे दोष निर्माण होतात. तुळशीचे रोप हळूहळू सुकून जातं, त्यामुळे घरात काही प्रकारची संकटं उभी राहतात. कारण चुकीच्या ठिकाणी तुळशीचे रोप असल्याने घरात नकारात्मकता येते, ज्यामुळे आर्थिक हानीचा सामना करावा लागतो. तर पहा, तुळशीचं झाड हे नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला लावायला हवं. तुळशीचे रोप घराच्या दक्षिण दिशेला कधीही लावू नये, नाहीतर मग हे जे झाड आहे ते दक्षिण दिशेमधून येणाऱ्या नकारात्मक ऊर्जेमुळे लवकर सुकून जातं. घरात दुःखाचं आणि दारिद्र्याचं वातावरण निर्माण होतं. तर काही स्त्रिया अंघोळ झाल्यानंतर आपले केस मोकळे सोडूनच तुळशी मातेला जल अर्पण करतात, पण शास्त्रानुसार हे चुकीचं आहे. तुळशीला देवाकडून नेहमीच सुहागण राहण्याचं वरदान मिळालेलं आहे. म्हणून सौभाग्यामध्ये वृद्धी होण्यासाठी महिलांनी आपले केस बांधून डोक्यावर सिंदूर लावूनच तुळशी मातेला जल अर्पण करायला हवं. त्याचबरोबर तुळशीजवळ उष्ट किंवा चप्पल, बूट, झाडू, कचरा अशा पद्धतीचं जी घाण आहे ती चुकूनही ठेवायला नको. यामुळे तुळशी मातेचा अपमान होतो. ज्या कुंड्यांमध्ये तुळशीचं रोप लावलेलं असेल
त्यामध्ये दुसरं झाड लावू नये. तुळशी मातेला दूध आणि पाणी एकत्र करून ते जल अर्पण करायचं आहे. यामुळे घरात सुख समृद्धी आणि वैभव प्राप्ती होते. त्यानंतर काही लोक तुळशीजवळ दिवा लावत असताना पाणी देखील अर्पण करतात संध्याकाळी. पण असं करणं अशुभ मानलं जातं. संध्याकाळी तुळशी मातेला फक्त दीपदान करायचं आहे, म्हणजे दीप प्रज्वलन करायचं आहे. त्यावेळी जल अर्पण करू नये. संध्याकाळच्या वेळेला दीप प्रज्वलन करतेवेळी आपल्याला जल अर्पण करायचं नाही आहे किंवा तिला स्पर्श देखील करू नये. तुळशीजवळ दिवा लावत असताना दिव्याखाली तांदळाचे दाणे ठेवणे आवश्यक आहे. यामुळे सुख समृद्धी घरामध्ये येते आणि भरभराट होण्यास मदत होत असते. आणि कधीही लक्षात घ्या, तुळशी मातेजवळ असेल किंवा कुठेही असेल तर दिवा डायरेक्ट जमिनीवर कधीही ठेवायचा नसतो. दिव्याला नेहमी आसन द्यायला हवं असतं. ही खूप लहान सहान गोष्टी आहेत, पण त्या आपल्याला माहिती नसतात. म्हणून ही महत्त्वाची गोष्ट आहे, तर प्रत्येकाने लक्षात असू द्या. तर वास्तुशास्त्रानुसार तुळशीजवळ पाणी भरलेलं पात्र देखील कधीही ठेवू नये. तुळशीचं रोप अशा ठिकाणी लावू नये ज्या ठिकाणी घाण असेल. आता त्यानंतर पहा, जर तुम्ही तुळशी मातेला प्रदक्षिणा करू शकत असाल तर जरूर प्रदक्षिणा करायच्या आहेत. तुळशी मातेला प्रदक्षिणा करताना त्या विषम संख्येत करायच्या आहेत. मग त्या 1, 3, 5, 7, 11, 21 अशा पद्धतीने करायच्या आहेत. तुळशी मातेला प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केला तरी देखील चालू शकतं किंवा तुळशी मातेचा मंत्र बोलले तरी देखील चालू शकतं. तर पहा, तुळशी मातेसमोर आपण धूप, दीप, नैवेद्य अर्पण करायचं आहे. आणि जर समजा शक्य होत असेल तर तुळशी वृंदावनात जरूर तुम्ही शालिग्राम देवाची स्थापना करा. कारण शालिग्राम म्हणजे साक्षात भगवान विष्णू असं मानलं जातं. कारण तुळशी मातेसोबत विष्णूंची, शालिग्रामांची जर पूजा केली तर अनंत पुण्याची प्राप्ती होत असते. तुळशी मातेजवळ शिवलिंग ठेवावं का असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, पण लक्षात घ्या, फक्त शालिग्रामाची स्थापना करायची असते. तुळशीमध्ये आपण भगवान महादेवांची, शिवलिंगांची स्थापना चुकूनही करायला नको, हे लक्षात ठेवा. तर शालिग्राम असतील तर जरूर त्यांची स्थापना करून रोज त्यांची देखील नित्यनेमाने पूजा करा. तर तुळशी मातेसमोर आपण कोणता मंत्र बोलायचा ते पाहू. तर तुळशी मातेसमोर आपल्याला रोज नित्यनेमाने हा मंत्र बोलायचा आहे. फक्त 3 शब्द आहेत. त्यामुळे आपल्याला लक्ष्मीनारायणाची कृपा होते आणि अनंत पुण्याची प्राप्ती करून घेण्यासाठी तुळशी मातेची अशा पद्धतीने पूजा करा. आणि आता जो मंत्र मी सांगणार आहे तो रोज नित्यनेमाने बोला. तर तो मंत्र कुठला आहे ते पहा. ओम श्रीं ह्रीं क्लीं ऐं वृंदावने स्वाहा. पुन्हा एकदा सांगते पहा. ओम श्रीं ह्रीं क्लीं ऐं वृंदावने स्वाहा. हा बीजमंत्र आहे आणि हा देवी भागवतमधील तुळशी मंत्र आहे. म्हणून हा मंत्र तुम्ही रोज 7 वेळा किंवा 11 वेळा बोलले तरीही चालू शकतो. जास्त वेळा तुम्ही जप केला तरी अतिउत्तम, पण जमेल तेवढा हा मंत्र बोलायचा आहे. अतिशय लहान असा मंत्र आहे, पण हा मंत्र बोलल्याने घरात कधीही गरिबी येत नाही. नेहमी आर्थिक उन्नती होण्यास मदत होत असते. त्याबरोबरच तुळशीला पाणी अर्पण करताना, म्हणजे तुळशी वृंदावनात तुम्ही जेव्हा जल अर्पण करता तिथे खाली तुळशीजवळ एक वाटी ठेवायची आहे. आणि तुळशीवर ज्या वेळेस पाणी अर्पण करता त्यावेळेस तुळशीवरचं पाणी त्या वाटीमध्ये पण थोडंसं पडेल अशा पद्धतीने वाटी तुळशी मातेजवळ ठेवायची आहे. आणि त्यानंतर ते जे पाणी आहे ते तुम्ही तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे. ते तीर्थ असतं, अतिशय पवित्र असतं. तुळशी मातेला जल अर्पण केल्यानंतर जे वाटीमध्ये जमा होतं पाणी, ते जे पाणी असतं ते तुम्ही, शालिग्राम भगवान असतील तर त्यांना स्नान देखील घालू शकता. हे अतिशय दिव्य आणि चमत्कारिक तीर्थ तयार होत असतं. याचा तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव जरूर येईल. तर ही सेवा करा आणि लक्षात घ्या, फक्त तुळशी मातेसमोर हे बोलण्याचे तुळशी मातेसमोर हे बोलल्यानेच आपण श्रीमंत होऊ असं नाही. त्यासाठी आपल्याला आपलं कर्तव्य देखील करायचं आहे. कारण कर्तव्याला जर अध्यात्माची जोड दिली तरच आपण यशस्वी होऊ शकतो आणि तरच आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होत असते. म्हणजे आपलं कर्तव्य आधी करायचं आहे आणि त्याला अध्यात्माची जोड द्यायची आहे, म्हणजे आपली प्रगती नक्कीच होऊ शकते. आणि हा जो मंत्र आहे तो एका कागदावर लिहून घ्या आणि ज्या ठिकाणी तुमचं तुळशी वृंदावन आहे त्या ठिकाणी तुम्ही एका
तुम्ही जो हा कागद आहे तो चिकटवू शकता, जेणेकरून तुम्हाला सुरुवातीला बोलायला सोपा जाईल आणि नंतर कालांतराने तो तुम्ही नित्यनेमाने सेवा केली तर तो मंत्र तुमचा पाठ देखील होऊन जाईल. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता, जेणेकरून सेवा देखील घडेल. तर ही अतिशय छान अशी माहिती आहे. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.